नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अंडा मॅगी. तर त्यासाठी मी इथे 3 अंडे घेतलेली आहेत आणि 3च इथे मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत. तर मी इथे आटा मॅगी घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही मॅगी इथे घेऊ शकता. तर 3च इथे आपण हे मॅगी मसाल्याचे पॅकेट सुद्धा घेणार आहेत. तर आता आपण ही जी अंडी घेतली आहेत ती एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची आहेत. तर तिन्ही जी अंडे आहेत ते मी इथे फोडून घेते. तर अंडी या पद्धतीने आधीच फोडून घेतली तर याचं जी छिलका वगैरे आहे ते पडायची भीती राहत नाही. त्यासाठी आधीच आपण हे फोडून घेऊयात आणि हे आता बाजूला ठेवून घ्यायचं आहे. ते गॅसवर मी इथे पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून देऊया. यासोबतच एक हिरवी मिरची घेतली आहे. तर तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर हलकंसं याला परतून घ्यायचंय. खूप जास्त आपल्याला याला डार्क करायचं नाहीये. तर इथे मी हलकंसं इथे परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. तर मी इथे एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे. आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचंय. तर कांद्याचा कलर सुद्धा आपल्याला खूप जास्त डार्क नाही करायचा आहे. हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. तर इथे बघू शकता कांदे आपले असे हलकेसे सॉफ्ट झालेले आहे. तर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा मी एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि या पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे. तर याला एकदा फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये काही ड्राय मसाले टाकायचे. तर याच्यामध्ये मी पाव चमचा धने पावडर टाकते. पाव चमचा इथे काळे मिरे पावडर टाकले. सोबतच थोडंसं लाल तिखट टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकायचे. तर मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला या मसाल्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचंय. तर याला आता छान परतून घ्यायचंय परत. तर टोमॅटो आपल्याला हलकेसे सॉफ्ट करून घ्यायचे. रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. इथे मी 2 ते 3 मिनिटं टमाटर चांगले परतून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता हलके हलके सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये जी अंडी ठेवली होती ना साईडला ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही अंडे असे टाकण्याऐवजी तुम्ही इथे तव्यावर सुद्धा अंडे आधी करून घेऊ शकता, नंतर याच्यामध्ये करून टाकू शकता. पण मी इथे डायरेक्टच याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर टमाटर सुद्धा चांगले असे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आहे. तर मॅगी आपण इथे फोडून टाकून घेऊया. तर या पद्धतीने तिन्ही जे मॅगी आहेत ती मी याच्यामध्ये टाकून घेते. तर या पद्धतीने केली ना तर याची चव खूप छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मी ते तिन्ही इथे मॅगी टाकून घेतलेले आहेत. तर हलकंसं मिक्स करून घ्यायचंय. तर याच वेळी आपण आता इथे जो मॅगी मसाला ठेवला होता तो सुद्धा टाकून घ्यायचे. तर आपण 3 इथे मॅगी घेतले होते तर 3च आपल्याला हे पॅकेट घ्यायचे. तर मी ते तिन्ही पॅकेट याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मसाल्यामध्ये मॅगी जी आहे चांगली अशी परतून घ्यायची. तर फक्त 2 मिनिटं आपण याला चांगलं असं परतून घेऊयात. इथे 2 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर पाणी आपल्याला खूप जास्त नाही टाकायचं आहे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकते. तर मग तुम्ही इथे कपाने सुद्धा टाकू शकता. तर 1.5 कपच टाकायचं आहे आणि जर असा अंदाज नसेल कळत तर तुम्ही मॅगी पूर्ण डुबेपर्यंत पाणी नाही टाकायचं आहे. म्हणजे मॅगीच्या वर पाणी आलं नाही पाहिजे. या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचंय. तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर आपण याला झाकूनच शिजवणार आहे त्याच्यामुळे एवढं पाणी टाकलं तरी बस होते. तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे आणि या पद्धतीने केली ना तर जी मॅगी आहे ती अगदी अशी चिपचिपी होत नाही. खूप जास्त अशी ओलसर होत नाही. मस्त अशी सुकी सुकी आपली मॅगी बनेल. तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे. तर मध्ये मध्ये आपल्याला हे फिरवून सुद्धा घ्यायचंय. तर 2 ते 3 मिनिटच लागतात मॅगी शिजायला. खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघू शकता मॅगी आपली झालेली आहे. तर बघून घेऊया.
तर मध्ये मध्ये मी इथे 2दा फिरवून घेतलं होतं आणि इथे बघू शकता मॅगी मस्त अशी आपली सुकी सुकी झालेली आहे. अशी गिली वगैरे आणि खूप जास्त अशी चिपचिपी नाही झाली आहे. मस्त अशी सुटसुटीत मॅगी बनते आणि खायला खूप छान लागते. तर मुलांना तर खूप जास्त आवडते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर हे बघू शकता मस्त अशी सुटसुटीत ही मॅगी झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये अजून एक वस्तू टाकणार आहे ज्याने याची चव अजून वाढेल. तर याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. सोबतच अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे आपण लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर थंडी झाली तर अजूनही चांगली सुटसुटीत होते. तर मी ते आता गॅसचा फ्लेम बंद केलाय आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर इथे बघू शकता मस्त अशी सुटसुटीत आपली ही मॅगी झालेली आहे. तर तुम्हाला ही अंडा मॅगीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.